ज्याला काहीच येत नव्हतं, ज्यांनी फक्त मामांची सेवा केली, मेंढी माऊलीची सेवा केली. अरे शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरी मध्ये भरती झाला. अरे कितीतरी उदाहरणं तुम्ही रोज इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे बघताय. सगळ्यांना ज्ञात इंस्टाग्राम उघडलं तर सगळीकडे तुम्हाला बाळू मामा दिसतील. का? कारण की बाळू मामांनी सगळ्यांसाठी केलं, सगळ्यांसाठी दिलं, म्हणून लोक बाळू मामांपुढे नतमस्तक होत आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. मामांचा अधिकार एवढा आहे, मातीत बसलेल्या माणसाला खुर्चीत बसवण्याचा अधिकार माझ्या बाळू मामांचा आहे, आणि खुर्चीत बसलेल्या माणसाला मातीत बसवण्याचा अधिकार सुद्धा बाळू मामांचा आहे. सगळं काही फिरू शकतात, सगळी सूत्र इथून हलू शकतात. कधी मेतक्यामध्ये गेलात तर मेतक्यामध्ये मामांना त्या ठिकाणी काय केलंय, खांब उभा केलेला आहे. तो खांब आजही तेवढ्याच ताकदीनं सगळ्यांची भूतं काढण्याचा काम करतोय. एवढा अधिकार बाळू मामांचा आहे. बाळू मामांची लीला सांगावी हे 2 तासाच्या कीर्तनामध्ये पुरत नाही. त्या करता निदान 10-15 तास पाहिजे. तितके तास तुम्ही बसणार नाही. ऐका, ज्या बाळू मामा आहेत ना, आज आदमापूरमध्ये समाधी घेतली बाळू मामांनी. ती समाधी, त्या समाधीचं दर्शन साक्षात इथं आल्यावरती झालं. एवढं प्रसन्न वाटलं. आणि आदमापूर निवासी बाळू मामांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली ना, ऐका,